नमस्कार मंडळी. तर थांब थांब थांब, मी सांगतो काय ते. तू बोलायला लागलास ना डायरेक्ट जालपोल करून अशी जाल्ला विल्ला. हा बोल बोल बोल. हा, नमस्कार मंडळी. आज आमचा अचानक भयानक प्लॅन झालाय संगमेश्वरला जायचा. संगमेश्वरला निघालोय तर उदय बोलला की आपण संगमेश्वरला जातोय. तिथल्या कर्णेश्वर मंदिराला, म्हणजे पुरातन कर्णेश्वर मंदिर आहे ज्याला पांडवकालीन इतिहास आहे, त्याला आपण भेट देणार आहोत. तर आज आपण त्या ब्लॉगमध्ये बघूया आज कर्णेश्वर मंदिराचा इतिहास काय, मंदिर कसं आहे ते. आम्ही सहसा ब्लॉग करत नाही, तरी पण आज आमचे चिपळूणमधले मित्र बोलले की तुम्ही एवढं कॉमेडी करता ते एखादा ब्लॉग पण करा मध्येच. तर आम्ही आज एक ब्लॉग करतोय. तर चला आपण डायरेक्ट जाऊ संगमेश्वरला. इथे आपण जाणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो, हा रोड भरपूर इथे खराब आहे. मधला पॅच इतका खराब आहे की सरकार आता लाडका मणका योजना आपल्यासाठी आणू शकते. आणि त्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे टू व्हीलरवाल्यांना तरी पैसे येतील असं वाटतंय मला. लाडका मणका. तर आम्ही आता संगमेश्वरला पोहोचलो आहोत. मुंबई गोवा हायवेच्या बाजूला असणारे हे पुरातन असं आणि जुनं जाकमाता देवीचं मंदिर. श्रीदेवी जाकमाता ही संगमेश्वरची ग्रामदैवत आहे. मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला असं असणारे मंदिर, कोकणी पद्धतीचं बैठं मंदिर आणि कौलारू मंदिर, अशी मंदिर आता फार कमी बघायला मिळतात. म्हणजे स्लॅब आणि RCCची जी आता मंदिरं झालेत त्यापेक्षा ही जी मंदिरं आहेत जुन्या पद्धतीची, त्यामध्ये जो एक फील आहे तो अगदी वेगळाच असतो. तुम्हाला माहिती असेल, श्रीदेवी जाकमाता मंदिर म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये प्रसिद्ध असणारा असा शिंपणा उत्सव तो ह्याच मंदिरामध्ये साजरा होतो. आणि त्या दिवशी रात्री, म्हणजे शिंपणं ज्या दिवशी होतं त्या दिवशी रात्री मटण भाकरीचा प्रसाद जो असतो तो घेण्यासाठी अख्ख्या रत्नागिरी, रायगड, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सर्व भाविक त्याचा लाभ घ्यायला येतात. तर आपण जाऊया देवीचं दर्शन घ्यायला. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो कसबा गावाकडे. कसबा गाव म्हणजे जेथे कर्णेश्वराचं मंदिर आहे. मुंबई गोवा हायवेवरून आल्यानंतर शास्त्री पूल ओलांडल्यानंतर आपल्याला कसबा गावावरून जाण्याचा मार्ग दिसतो. याच कसबा गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांचा पूर्णकृती पुतळा आपल्याला दिसतो. आपण कसबा गावामध्ये एंट्री केली आहे. तर मंडळींनो, आपण आता पोचलो आहोत व्हिडिओ कर्णेश्वर या मंदिरामध्ये. आपण तुम्ही बघू शकता भव्य असं मंदिर. चला आपण जाऊया पुढे. मंदिराचे पुजारी आपल्याला आता माहिती देतील. आता हे माझं नाव गजानन विठ्ठल गुरव. आम्ही कर्णेश्वर मंदिरचे 15व्या पिढीचे पुजारी, कब्जेदार आहेत, कलेक्टरचे पुजारी आहे. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, कोल्हापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हातोडाने छाननी तयार केले. त्याला लोकल लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामान्याची होती. सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळेचा एक दिवस, त्यावेळेची एक रात्र, म्हणजे आताचे 6 महिने. महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराचे प्रतीक आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे. महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत, म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आता आल्यानंतर नंदी मंडप आहे. नंदी मंडपच्या समोरच एका साईडला लक्ष्मी आहे, एका साईडला लक्ष्मी विष्णू आहेत, ब्रह्मदेव आहेत आणि महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवांचं दर्शन इथे होतं. आणि इथे ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून या मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते.
संपूर्ण प्रदक्षिणा घालायची आणि पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. अजून सकाळी पूर्व दिशा आहे, अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण जातात म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. पायामध्ये सूर्यदेवांच्या पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोकीवरती 12 राशी आहेत, हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. सूर्य उगवताना दर्शन घ्यायचं म्हणून ग्रह 12 राशींचा सूर्य राजा आहे म्हणून ग्रह शांत होतो. कुठलाही ग्रह असून दे, शनी रवी मंगळ राहू केतू, कुठलाही ग्रह शांत होतो म्हणून सकाळी उठल्या सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या घ्यायला परशुरामकडे होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यगिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे, ती पहाट होण्यापूर्वी कोंबडीच्या रूपात ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पहाट झाली, ताटावर जेवले, ताट उलटी ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं, मंदिर अपूर्ण राहिलं, मंदिराचे कळस नाही आहेत. ते जर कळस त्यावेळेला झाले असते तर आजी ती प्रतिकाशी झाली असती, पण ते कळस होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जाकमाता देवी पहाट होण्यापूर्वीच कोंबडीच्या रूपात फोटो ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाले नाही म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. आता इकडे या गुरुदेव एव दत्त या दर्शन घ्या. पांढरं घ्या. हां आता तिकडे घ्या. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे, ते छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंचं माहेर आणि छत्रपती संभाजीशिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. तिथून खाली गेला 3 नद्यांचा संगम आहे, रघुनंदा ओरड आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय संगमेश्वर हे. छत्रपती संभाजीशिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिराची निहार कर्णेश्वर पाठ करायचे. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. तिथे छत्रपती संभाजींना अटक केली सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये आणि इथून तुळापूरला नेलं. तिथे हत्या झाली, तिथे समाधी आहे. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ कोडबुद्रुक तुळापूर गाव आहे, तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा, तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर, पण कोकणतळ, तळकोकण, गमिनीकावा, कसबा संगमेश्वर हे संगमेश्वर. आता इथून 40 फूट मार्लेश्वर आहे, उंच पहाड आहे, वाहाय जिवंत नाग आहे, धबधबा आहे, 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य, शांत वातावरण आहे आणि कैलासपती दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं, हात हातोड आणि छडीने केलेलं शिल्पकलेचं वैशिष्ट्यपूर्ण हे माळपंथी कर्णेश्वर मंदिर. असे पार्वतीचे 5 कळस आहेत आणि 5व्या कळसात शिव पार्वती आहे. ते शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात, झाडावरचे कळ्या फुटतात, त्याला ब्रह्मपुत्र म्हणतात म्हणून शंखाने संशय घ्यायचा. इथे ब्रह्मदेव आहे, पलीकडे सूर्यदेव आहे म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे, गंगा जाते तिथे मगर आहे आणि मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रश्न जाते म्हणून श्रीपासून कुंती कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. तुमचं नाव काय म्हटलं? उदयकरण. हात हसून त्याकडून भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, कर्णेश्वर पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना ते पूर्ण करा, अडीअडचण दूर करा. ज्याच्या वेळेला अडचणीला हाक मारतील आपल्याला उभे राहा, अशी सेवा करून घ्या, कृपा दृष्टी ठेवा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दत्त. शिवारा संभाळ या. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हे माळपंथी कर्णेश्वर. हात हातोड आणि छडीने तयार केलेला आहे. हे महाद्वार आहे, महाद्वार आहे. 8 दिशांचं देव आहे म्हणून देवांचे देव महादेव म्हणतात. आता 8 दिशांचे देव घ्या, फिरवा कॅमेरा, सफस घ्या, सफस घ्या, सफस घ्या. 8 दिशांचे देव सगळं इथे 8 दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदिग्पाल म्हणतात. 8 दिशांचे रक्षक, 8 दिशांचे मार्गदर्शक म्हणून हे महाद्वार आहे. आता ते घ्या,
खांबावर घ्या, पार्वती माता आहे. ठीक आहे, खांबावर हा पार्वती माता, हा पार्वती माता आहे. इकडे महाकाली आहे, ती महाकाली. हा आता इकडे गणपती आहे, गणपती घ्या. हा इकडे सरस्वती आहे. आता हे देवांचं बसायचं आसन आहे, आसन घ्या. देवांचं बसायचं आसन. ही आहे त्यासाठी हे घ्या. येते ती घ्या. ही 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. हे पहिलं ताट. हा आणि हे बघा असे पार्वतीचे 5 कळस आहेत आणि 5व्या कळसावरती शिव पार्वती म्हणून इथे पूजा करते. कळस घेतले आणि काय आता हे नरकासुरने केलते राक्षस आहेत. शंकरांचं आणि पांडवांचं आपण दिवाळीला पायाखाली मारतो ते हेच ते राक्षस. शंकरांचं आणि राक्षसांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं, कायमचं पायाखाली स्थान मागितलं, श्रद्धा आणि भक्ती. म्हणून ह्याला पाय लावून आत येत असतं. आतापर्यंत 10 अवतार झाले, दशावतार झाले. ही आडी मूर्ती आहे विष्णूची. इकडे या, तिकडे नका जाऊ, इकडे या. हा त्याच्यावरती बघा डोकीवर पहिला मत्स्य, मासा, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. 10 अवतार, दशावतार दिसले ना ते आडवे दिसले. हा बरोबर आहे, घेतलेत ना दशावतार. आता हे महाद्वार झालं. आता महाद्वार मध्ये बघितलं आपण 8 दिशांचे देव. दक्षिणेला दारावरती मंदिराची प्रतिकृती आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे. आता घ्या दृष्टी. आता एका दगडात 3 फुलं घेतलीच नाही, मगाशी विसरून तुम्हाला सांगायला. पुढे एका दगडात 3 फुलं आहेत, नंतर घ्या ती. इथे एकच फुल आहे, ते घ्या वरचे घ्या, वरचं ते फुल घ्या. हा ते फुल. पुढे 3 फुल आहेत, नंतर घ्या. ते खांबाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नंतर नंदीचे आहे ते आहे ते 3रं ताट आणि हे आहे 4थं ताट, जे की ती उत्तर दिशा आहे. आणि इथे पण देवाचं आसन आहे, ते देवाचे आसन आहे. आणि हे दारावरती आहे समुद्र मंथन. खूप छान अशी माहिती आपल्याला गुरुवांनी दिलेली आहे. हे 5 यक्ष आहेत आणि हे 5 यक्षिणी आहेत. यक्ष आणि यक्षिणी आपल्याला दिवाबत्ती लावताना घरी येतात, म्हणून आपण दिवाबत्ती लावतो. म्हणजे हे बऱ्याच जणांना माहिती नसेल, तसं मलाही माहीत नव्हतं. बरीचशी खूप छान अशी माहिती आपल्याला गुरुबाबांनी दिलेली आहे इथे. आणि एक 5वं ताट तुम्हाला दाखवतो, जे की देवाच्या खाली, देवाच्या आसनाच्या खालतीच आहे ते. त्याच्यावरती महादेव म्हणून करणे. मंडळी, आत्ताच आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलोय आणि तुम्हाला सांगतो, मंदिरातल्या पुजारी काकांनी आम्हाला या मंदिराची एकदम व्यवस्थित आणि इत्तमभूत माहिती दिली. श्री कर्णेश्वर देवाचे मंदिर म्हणजे हस्तकला, शिल्पकला आणि स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यामध्ये कसबा या गावी असलेले हे कर्णेश्वराचं मंदिर. अजूनही तुम्ही जर हे मंदिर पाहिले नसेल तर नक्की या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. धन्यवाद.